हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण सर्व? आय होप तुम्ही सर्व फिट असणार. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे बुलढाणा शहरामध्ये पौर्णिमा सोनवणे यांच्याकडे. या बुलढाण्यातील नामवंत बॉडी बिल्डर आहेत. यांनी IHFF ऑलिम्पियामध्ये 4था नंबर पटकावला आहे. तर जरा आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यांनी बॉडी बिल्डिंग कशी सुरू केली आणि या क्षेत्रात ते कसे आले. तर मॅम, तुम्ही बॉडी बिल्डिंग म्हणजे तुम्हाला का वाटलं की आपण बॉडी बिल्डिंग करावी? बॉडी बिल्डिंग सांगायच्या आधी मी हे सांगते की मी आधी फुटबॉल प्लेअर होते. 13 वर्ष मी त्यातच घातलेत की फुटबॉल खेळायचा. तर त्याच्यानंतर फक्त लॉकडाऊन वगैरे लागलं. त्याच्यानंतर तर जिम म्हणजे वर्कआउट झालं पाहिजे यासाठी मी चालू केलेली. पण त्यानंतर इंटरेस्ट यायला लागले बा की मुलं करतात तर आपण का नाही करायचं. एक्झॅक्टली. की मी म्हणजे बाकी सगळे दादा वगैरे त्यांना पाहायची मी, ते बॉडी वगैरे बनवतात तर मग मी पण त्यांच्यासोबत करायची. पण ते माझी मजाक उडवायची का तू तर मुलगी आहे, तू काही नाही करू शकत, हमेशा तू सगळ्या गोष्टी अर्धवट सोडून देते. तर मग मी त्यांनाही बोलायची की नाही मी पण करू शकते, तुम्ही करता तर मी पण करू शकते. ते तेव्हापासून मी चालू केलं. मी कम से कम 4 ते 5 वर्ष बॉडी बिल्डिंगसाठी फक्त तयारी करत होते. ओके. त्याच्यानंतर मी जिममध्ये ट्रेनर म्हणून जॉब केला. त्याच्यानंतर माझे जे पप्पा की ज्यांनी मला सगळं खर्च लावला, माझे जे आई वडील आहेत तर त्यांनी मला बॉडी बिल्डिंग म्हणजे मी त्यांना आधी सांगितलंच नाही की मला यामध्ये जायचं आहे म्हणून, कारण खूप महाग आणि खर्च पण खूप लागतो. हां, तर त्यामुळे मी आधी सांगितलंच नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझे जे मानस पिता आहेत ओम प्रकाश शर्मा, त्यांनी मला खूप सपोर्ट केला की ते बोलले की नाही बेटा मी आहे तुझ्यासोबत, तू कर म्हणून. तर त्यांनी मला सपोर्ट केल्यानंतर जे माझी तयारी करून घेतली, ज्यांनी जे माझे गुरु स्वराज गोंदनकर ते अमरावतीचे आहेत. तर त्यांनी की आता असतं ना की मुलींची जबाबदारी कोण घेणार, ते दादांनी माझी पूर्ण जिम्मेदारी घेतली की नाही तू करू शकते म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर माझी तयारीची सुरुवात वगैरे झाली. मी पप्पांना पण पाहायची की पप्पा माझे करतात ना वर्कआउट. हां, आम्ही जिम सकाळी 5:30ला ओपन करतो, दोघंही सोबतच येतो. तर माझी स्थिती अशी होती की मला आधी कोणी सपोर्ट नाही करायचा की यार मुलगी आहे कशी करणार. सगळ्यात पहिले तर घरच्यांनीच विरोध केला की नाही जिम सोडून दे, तू लग्न कर, एक मुलगी आहे, बंधन असतात ना मुलींवर की तू म्हणजे बाकी काहीच नाही, लग्न कर आणि नवऱ्याच्या घरी जा, बाकी काहीच नाही, घरचे कामं वगैरे. तरी मी घरचे कामं वगैरे करून सगळं करून यायची जिमला, घरी कधी खोटं बोलून यायची. तर मग तेव्हा तसा प्रवास चालू झाला. मग नंतर सपोर्ट वगैरे मिळाला, तेव्हा छान वाटलं की कोणीच सपोर्ट करत नाही की मुलींवर पैसे कोण वेस्ट करणार हा प्रश्न पडतो. सगळ्यात पहिले बोललं काय जातं की मुलींचे कपड्यानुसार की छोटे छोटे कपडे घालते. म्हणजे असं नाही होत की मुलंच जज करतात, लेडीज पण जज करतात की ही मुलगी एवढे छोटेसे कपडे. एक तर छोटंसं गाव आहे बुलढाणा, यामध्ये कपडे कसे घातले पाहिजे मुलींना समजायला पाहिजे. कारण काही लेडीज असं काय लेडीजला समजून नाही घेत. त्यामुळे मग काही लेडीज त्यामुळे मागे राहतात की मी त्या गोष्टीचा विचार, हां, कॉन्फिडन्स कमी होतो. ह्या गोष्टीचा मी कधी विचारच नाही केला. मी स्वतः म्हणजे माझे पप्पा बोलत राहिले की तू बेटा कर, मी फक्त एकच गोष्ट ठरवली की मला करायचंय म्हणून करायचं. सर्वात महत्त्वाचा सपोर्ट कोणी दिला? सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट माझे पप्पा म्हणजे ओम प्रकाश शर्मा यांनी सपोर्ट नसा केला की तर मी नसतेच या जागेवर आतापर्यंत. हां, पप्पा मम्मी यांनी खूप सपोर्ट केला की नाही बेटा तू कर सकते, तू कर. आणि हे सर्व करत असताना तुमच्या घरच्या लोकांचे विचार काय होते? माझ्या घरच्यांना माहीतच नव्हतं. माझ्या घरच्यांना फक्त एवढंच माहिती होतं की मी फक्त जिममध्ये ट्रेनर आहे, जॉब करते, बस एवढंच. बाकी काही माहिती नव्हतं. कारण घरच्यांची म्हणजे तयारीच नव्हती माझ्या घरच्यांची की ती मुलगी म्हणजे मी मुलगी आहे, जिममध्ये कशी जाणार, मुलांसोबत राहते, वर्कआउट करते. तर त्यामुळे घरच्यांची परवानगी नव्हती मला. तुम्ही आजपर्यंत तुमच्या लाईफमध्ये किती कॉम्पिटिशन खेळले आहेत ऑलिम्पियामध्ये जाण्याच्या आधी? मी याच्या आधी एकही कॉम्पिटिशन नाही खेळलेली. हे माझा फर्स्ट शो होता. तो मी फक्त एक्सपिरियन्स म्हणून गेले होते की नाही माझा नंबर वगैरे गेला असं काही नव्हतं, मी आला. कारण बरेच लोक असे असतात की या शोमध्ये वारंवार ट्राय करत असतात, दरवर्षी त्यांचं नशीब ते घेऊन त्या शोमध्ये जात असतात, तरी त्यांचा या लेवलला ते पोहोचू शकत नाही. आणि तुम्ही फर्स्ट टाइम तिथपर्यंत गेला. हो, माझ्या घरच्यांचं म्हणजे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होताच ना नंतर, त्यामुळे मग मी जाऊ शकले. हिम्मत तयार झाली. बरं, ज्यावेळेस IHFF ऑलिम्पियाची तुम्ही तयारी करत होते
त्यावेळेला डाएट कसा तुम्ही मेंटेन करत होता? तुमचा प्रोटीन इंटेक कंप्लीट करायसाठी तुम्ही काय काय खाल्लं त्यावेळेस? बॉईल चिकन, बॉईल एग्स, त्याच्यानंतर फिश, ते पण बिना मिठाचं. बरं. हां, त्यामध्ये काहीच म्हणजे टेस्ट नाही. बॉडीने वॉटर होल्ड नको करून घ्यायला. हां, प्रोटीन बस आणि मेडिसिन वगैरे. अच्छा. तेव्हा मला काहीच खायला वगैरे नाही चालायचं. जसं माझे कोच सांगतील तसंच करावं लागत होतं. ते समजा माझे 2-3 दिवस आधी राहिले होते तेव्हा माझं पूर्ण पाणी बंद होतं. बरं. खाणं पिणं सगळं बंद राहायचं होतं माझं. आणि त्यामध्ये की असं राहतं ना, पूर्ण आपली एनर्जी लॉस असते, काही करू शकत नाही, म्हणजे चिडचिड होते खूप. आणि ते स्पर्धेचा टाईम असा असतो की त्यामध्ये आपण शांततेने घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी. ज्या वेळेला तुम्ही मसल बिल्डिंग करत होते त्यावेळेला तुम्हाला काय काय गोष्टींना समोर जावं लागलं? म्हणजे ॲज अ फिमेल तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले त्यावेळेस? बॉडी बिल्डिंग तर जसं आपण समजतो की मुलं करतात, मुलं करतात, पण मुलींनी केलं की हा नवीनच विचार येतो ना, की मुली कसं काय मुलं बॉडी बनवतात. तर त्यामध्ये असं समजलं जातं की यार मुलगी तर मुलांसारखी बॉडी बनवायला तर पूर्ण मुलांसारखी दिसते. हां, त्यामध्ये भेदभाव असा करतात की यार त्यांना म्हणजे असं वेगवेगळ्या नावाने बोलतात की जे आपण बोलू पण शकत नाही, असे नाव ठेवतात. हां, हिचे तर हॉर्मोन्स चेंज झालेले, आता हिथं पूर्ण मुलगाच आहे, मग हिचं लग्न कसं होईल. अच्छा. हे असं बोलतात. म्हणजे आपल्या बॉडीच्या कंपोजिशन मध्ये चेंजेस येतात, आपल्या व्हॉइस मध्ये चेंजेस येतात, हॉर्मोन्स इनबॅलन्स राहतात. तर त्यामुळे ते बोलतात की हा ही तर पूर्ण मुलगाच बनली, लग्न वगैरे कसं होईल, मूल बाळ कशी होईल, हा प्रश्न पडतो. ज्या वेळेला तुम्ही शो मध्ये गेलाय त्यावेळेला तिथे बरेच फिमेल बॉडी बिल्डर्स असतील, तर तिथे तुमच्या कोणाकोणाशी ओळखी झाली? माझी तिथे सगळ्यात पहिले म्हणजे अंशुल दिदी, ज्यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे त्यांनी, त्या दिल्लीच्या आहेत. हां, त्याच्यानंतर एक दुबईचे सना दिदी म्हणून, त्यांच्याशी. ठीक आहे. यांच्यासोबत तुमचं कन्व्हर्सेशन काही झालेलं आहे? हो, झालेलं आहे. त्या हमेशा मला सांगतात की तुझं एज कमी आहे, की तू अजून करू शकते, तुझ्याकडे खूप टाइम आहे. म्हणजे सिनियर म्हणजे असं वाटलं नाही मला की मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा भेटले वगैरे. मला असं वाटलं की मी हमेशा त्यांना भेटली, फ्रेंडली आहे बोलायला. म्हणजे सिनियर म्हणजे एकदम छान होते ते बोलायला वगैरे. हां, त्यांनी काही त्यांचे लाईफ एक्सपिरियन्स सांगितले? लाईफ एक्सपिरियन्स म्हणजे जसं माझा एक्सपिरियन्स आहे सेम तसंच त्यांना पण त्याच कंडिशनमधून जावं लागलं की जे मला बोलणे भेटायच्या आधी सेम त्यांनाही तसंच जावं लागतं त्या कंडिशन. लोक बुली करतात, त्यांना फेस करावं लागतं त्या गोष्टी, लोक नावं ठेवतात वगैरे ॲज अ फिमेल, ॲज अ गे वगैरे म्हणतात. ओके. हां, तुम्हाला अशा गोष्टीला फेस करावं लागलं? हो, खूप वेळा. हां, म्हणजे ॲक्च्युली असं झालं की जे माझ्या जवळचेच लोक राहायचे कधी की ते मला हे शब्द असे बोलून जायचे, टोचतात ते मला शब्द की आपण ठीक आहे ना, आपण काहीतरी वेगळं करतोय, की सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे ना. पण लोक असं वेगळं बोलतात ना की ते दुखते मनात, पण ठीक आहे आपण त्या गोष्टीला लक्ष नाही दिलं पाहिजे. म्हणजे जवळच्या लोकांनी सुद्धा तुम्हाला कधी कधी अशा गोष्टी बोलल्या? हां, तू मुलगी आहे, कशालाच हॉर्मोन इनबॅलन्स करते, असं तसं. म्हणजे खूप काही गोष्टी अशा की ते बोलून गेलेली, पण नाही, मी नाही लक्ष दिलं, कारण माझा सपोर्ट सिस्टम होते ना माझ्यासोबत, की त्यामुळे कशाला लक्ष द्यायचं लोकांकडे आपण. एक्झॅक्टली. हां, म्हणजे तुमच्यासोबत भेदभावही भरपूर झाला. हो, तू मुलगी आहे, तू हे करायला नको होतं. हां, ही एक मुलगी असल्यामुळे तुम्हाला काही जे काही चॅलेंजेस होते ते फक्त आपल्या सोसायटीच्या लोकांना फेस करणं. हां, मेन म्हणजे सगळ्यात पहिले तर परिवार. कारण जर आपले आई वडीलच आपल्याला सपोर्ट नाही करत ना ह्या गोष्टीसाठी, एक तर आपण महाराष्ट्रीयन तर जाऊ दे, पण सगळ्यात पहिले परिस्थिती ठीक नसते. परिस्थिती माझी अशी आहे की माझे आई वडील शेतकी शाळेमध्ये मजुरी करतात. ओके. हां, तर मग एवढा खर्च ते नाही झेपवू शकत ना, तर मग मी माझा खर्च काही माझा स्वतः करायची. बाकी तर माझे म्हणजे वडील जे ओम शर्मा, म्हणजे मानस पिता माझे, की त्यांनी मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये की नाही तू कर म्हणून. बाकी सोसायटीचं तर म्हणजे विचारच नाही करू शकत मी की त्यांनी मला सपोर्ट केला असेल म्हणून. सपोर्ट नाही म्हणजे शब्दाने सुद्धा सपोर्ट नाही केला की तू कर म्हणून, तू मुलगी आहे, करू शकते. बरोबर. त्यामुळे म्हणजे हे सर्व करत असताना तुम्हाला कोणाकोणाचा सपोर्ट मिळाला? तुमच्या मित्रांचा, जिममध्ये असलेल्या मित्रांचा वगैरे असा? माझ्यासोबतचे जे माझे ट्रेनर सोबत आहे, जसं की गौरव, एक माझा दादा आहे मानलेला, अमित आहे त्याचं नाव, त्याने मला ह्या गोष्टीचं सगळं शिकवलं, वर्कआउटचं नाव वगैरे तो सगळं शिकवलं. माझे जे पार्टनर आहे ऋतिक, अजून अजिंक्य दादा आणि सागर दादा, यांनी मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे की तू वर्कआउट करताना मला सपोर्ट असं राहायचं की नाही तू करू शकते म्हणून आम्ही आहे तुझ्यासोबत. एक तर अंकल हमेशा सोबतच राहायचे.
आणि माझा भाऊ ऋषी पण मला बोलायचा की नहीं दीदी तुम कर सकते, तुम मतलब तुम कैसे भी कम नहीं हो किसी से, तुम कर सकते हो. आणि ऋतिक पण, तो पण कॉम्पिटिशन खेळलेला आहे, सागर दादा पण हे पण सपोर्ट करायचे की नाही तू करू शकते ना, तू कर म्हणून. बरं, तुमच्या सोबत हे तुम्हाला जे सपोर्ट करतात हे तुम्ही ज्या शो मध्ये गेले त्या लेवलला त्यांनी कम्पीट केलंय का? नाही. म्हणजे तुम्हाला जरी ते सपोर्ट करत असले तरी त्या लेवलपर्यंत त्यांनी कम्पीट नाही केलं? नाही. तो तिथपर्यंत जाणार तुम्ही एकटाय. हां. आता तुम्ही बॉडी बिल्डिंग करतात, तुम्ही बऱ्याच क्लायंटला सुद्धा ट्रेन करतात तुमच्या जिममध्ये. तर असं करत असताना जे नवीन बिगिनर्स आहेत यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? ज्यांना आता बऱ्याच लोकांना वर्कआउट्सचं नॉलेज नाही आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता जे नवीन मुलांना आता तुमच्यामुळे मोटिवेशन मिळालेलं आहे की नाही या मॅम गेल्या तिथपर्यंत की आपण पण करून बघू या गोष्टी, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की ठीक आहे, तुम्ही नका कॉम्पिटिशनसाठी जाऊ वगैरे. जायचंच असेल तर त्यासाठी पूर्ण तयारी करावं लागेल, जे की डॉक्टरच्या अंडर आणि आपले जे कोच असतात त्यांच्या अंडर करा, कारण तशी वैयक्तिक तयारी नाही करू शकत, ते खूप रिस्की आहे. आणि एक तर तुम्ही फिट राहण्यासाठी जिम वगैरे जॉईन करा. असं नाही म्हणत की तुम्ही जिमच जॉईन करा, की बाकी तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता, फिजिकल ॲक्टिव्हिटी, जसं की तुम्ही रनिंग वगैरे, कोणता स्पोर्ट्स वगैरे ते जॉईन करू शकता. ऑलिम्पियामध्ये ज्यावेळेला तुमचा 4था नंबर आला त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मनामध्ये काय विचार केला की आता मी नेक्स्ट बॉडी बिल्डिंग शो कोणता खेळणार, किंवा तुमचं आता पुढचं जे पाऊल आहे ते काय राहणार आहे ऑलिम्पियासाठी, करिअरसाठी? ऑलिम्पिया जायसाठी मी आधी म्हणजे विचार नव्हता केला की माझा नंबर वगैरे येईल. मी फक्त एक्सपिरियन्स म्हणून गेली होते की माझा एक्सपिरियन्स कसा राहील वगैरे, त्यासाठी गेलेली. पण मी माझे 100% दिलेत. मला नाही वाटत की माझं काही म्हणजे चुकीचं वगैरे झालं आहे. मी त्यात खुश आहे आणि माझी आता समोरची तयारी की मी माझं फर्स्ट आला पाहिजे. ओके. हो. मी तुम्ही नेक्स्ट इयर परत ट्राय करा? परत म्हणजे आता परत मेमध्ये आहे कॉम्पिटिशन. ओके. मेमध्ये कोणती कॉम्पिटिशन आहे? शेरू क्लासिक दिल्लीला. आता जो नवीन यूथ आहे तो फिटनेसकडे बराच यूथ वळतोय, पण जो यूथ व्यसनांकडे वळलेला आहे, आता बरेच लोक डोपिंग करतात, काही सिगरेट्स, गांजा वगैरे, दारू पितात, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? हे सगळं व्यसन सगळं वाईट आहे, कारण हे नाही केलं, हे आपल्या शरीरासाठी ना हानिकारक आहे. की हे करून म्हणजे काहीच भेटत नाही ना, आपला जीव गमवावा लागतो, आई वडील परेशान असतात आपले. म्हणजे जे करून अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे ज्याने आपल्या आई वडिलांना म्हणजे त्रास होईल वगैरे, हे नाही केलं पाहिजे. आतापर्यंत तुमच्यासाठी ज्या लोकांनी मेहनत केली, जसं तुमचे कोच आहेत, तुमचे न्यूट्रिशनिस्ट आहेत, यांना तुम्ही काय माझ्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छिता? तुम्हाला असं त्यांना थँकफुल वाटतंय तुम्हाला त्यांच्याबद्दल, असं तुम्ही काय मेसेज देणार? त्यांना असंच बोलू इच्छिते की ते आहेत म्हणून मी त्यांच्यामुळे आज एवढ्या म्हणजे आहे या स्टेपवर, की माझे जे पप्पा आहे त्यांनी मला सपोर्ट केला नसतं तर मी इथे नसते. मेन तर थँक्यू त्यांच्यासाठी मी, की ते म्हणजे ते माझ्यासाठी खूप काही आहे. माझे आई वडील आणि माझे पप्पा ज्यांनी मला माझ्यावर पूर्ण खर्च केला ते, आणि सेकंड की माझे कोच स्वराज गोंधनकर, त्यांनी माझी जिम्मेदारी घेतली. की आधी सपोर्ट नसतं मुलींना की कोण सांभाळणार, कोण करणार, तर ते त्यांनी केलं माझं. बाकी जे माझे मित्रमंडळ त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांच्यासाठी थँक्यू. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आज भेटलो पौर्णिमा सोनोने यांना. यांचा जो लाईफ एक्सपिरियन्स आहे, यांचा जो त्यांनी शोसाठी केलेली मेहनत आहे, त्यांनी ती आपल्यासोबत शेअर केली. तर ताई, याबद्दल तुमचं खूप आभारी आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर आल्यात, तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू दिला आम्हाला. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोठ्या बॉडी बिल्डर्सचे इंटरव्ह्यू बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हेल्दी राहा.